जल्लोष जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये केला जातोय। नागपूर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, संपूर्ण भारतामध्ये हा उत्साह आहे। परंतु महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख शहरांमध्ये हा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। क्रिकेट फॅन्स जे आहेत ते सध्या बाहेर पडतायत, आपल्या गाड्या घेऊन बाहेर पडत आहेत आणि झेंडे जे आहेत ते फैरावत कुठेतरी आता क्रिकेट फॅन्स कडून हा जल्लोष केला जातोय। टीम इंडिया ही वर्ल्ड चॅम्पियन ठरली आणि त्यानंतर संपूर्ण जल्लोष जो आहे तो आपण पाहतो आहोत। पुण्यामध्ये विजयाचा जल्लोष साजरा केला जातोय, तर पेढे वाटून जे आहे ते मुंबईमध्ये विजयाचा जल्लोष जो आहे तो साजरा केला जातोय। खरं म्हणजे रस्त्यावरती 12 नंतर कधीही गर्दी पाहायला मिळत नाही, परंतु आज टीम इंडिया जिंकल्यानंतर हा संपूर्ण भारतीयांचा उत्साह जो आहे तो रस्त्यावरती पाहायला मिळत आहे। एक आनंद जो आहे तो सगळ्यांना पाहायला मिळतोय, कारण की देश अभिमान हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता वर्ल्ड चॅम्पियन जे आहेत तो भारतीय संघ ठरलेला आहे आणि त्यानंतर जय हो भारतीय संघ असं कुठेतरी सर्व भावना ज्या आहेत त्या क्रिकेट फॅन्सच्या आहेत। लहान मुलीसोबत आपले वडील जे आहेत ते उत्साह साजरा करताना पाहायला मिळत आहेत। नाचत वाजत गाजत जे आहेत ते सर्व तरुणाई आणि सर्व भारतीय जे आहेत ते उत्साह साजरा करत आहेत। आणि वर्ल्ड चॅम्पियन आपण ठरल्यानंतर दिवाळी एका प्रकारे कुठेतरी साजरी केली जाते। आपण पाहू शकतो की फुलबाजा देखील जो आहे तो इथे उडवला जातो आहे। कुठेतरी एक मोठा दिवस जो आहे तो भारतीयांसाठी हा ठरलेला आहे, कारण की रात्री 12 नंतर आता भारतीयांची दिवाळी जी आहे ती खरं म्हणजे खऱ्या रूपानं जी आहे ती रस्त्यावरती साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते। T20 वर्ल्ड कप वरती भारतानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलेलं आहे। जसप्रीत बुमराह हा मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे। खरं म्हणजे टीम इंडियाच्या या संपूर्ण वाटचालीमध्ये T20 वर्ल्ड कपच्या जसप्रीत बुमराहची ही कामगिरी जी आहे ती अत्यंत उत्कृष्ट म्हणावी लागेल आणि त्यानंतर हा संपूर्ण उत्साह पाहायला मिळतो। खूप आनंद झालाय, खूप आनंद। एवढ्या वर्षांनी कप आपल्याकडे आलेला इंडियाकडे, मला खूप आनंद झालाय। एवढा शेवटपर्यंत मॅच एवढी टोकाला गेलेली, काय कळत नव्हतं काय करायचं, पण शेवटी रोहितची डिसिजन घेतली। बुमराह, हार्दिक पांड्या, अर्शदीप यांना बॉलिंग देऊन जी डिसिजन घेतली शेवटी ती खूप भारी आणि कप आपल्याकडे आलेला आहे। भारत माता की वंदे। मस्त झाला, स्लो स्कोर होता, आपण स्कोरिंग पण चांगला केला, चांगलं खेळलो। 178 चांगलं टार्गेट होतं त्यांच्यासाठी। नंतर बॉलिंग मध्ये पण आपण चांगली खेळली। एकंदरीत बुमराहने मस्त बॉलिंग केली, बुमराहबरोबर अर्शदीपने साथ दिली, अर्शदीपने पण चांगली स्पेल टाकली। त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं होतं की सूर्याने मिलरची जी कॅच पकडली, मला वाटतं तिकडे आपण कप पकडला। मिलरची कॅच आणि आपला वर्ल्ड कप एकच बोलला, अरे हमारा कैप्टन कैसा हो, रोहित शर्मा जैसा हो। अरे हमारा कैप्टन कैसा हो, रोहित शर्मा जैसा हो। अरे एकच वादा, रोहित दादा, एकच वादा, सूर्या दादा, एकच वादा। सूर्या दादा। भारत माता की, भारत माता की जय। तर क्रिकेट फॅन्सच्या या बोलक्या प्रतिक्रिया आपण पाहायला मिळत आहेत आपल्याला। रोहित दादा, एकच वादा अशा प्रकारच्या वल्गना ज्या आहेत त्या घोषणा ज्या आहेत त्या क्रिकेट फॅन्सकडनं दिल्या जात आहेत। हा संपूर्ण उत्साह जो आहे तो मुंबईच्या आणि पुण्याच्या असेल रस्त्यांवरती पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी पार्क मधला हा जल्लोष आपण पाहतो। भारताने विजयी हासिल केला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे तो संपूर्ण मुंबईमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय।
टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली आहे. रोहित शर्माच्या या संपूर्ण नेतृत्वाखाली टीम इंडियानं आता दुसऱ्यांदा वर्ल्ड कप वरती आपलं नाव कोरलेलं आहे. टीम इंडिया ही वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे आणि कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियानं हा वर्ल्ड कप जो आहे तो आपल्या नावावर केलेला आहे. जसप्रीत बुमराह असेल, त्यानंतर इतर बॉलर्सनी जी आहे ती कमाल केली आणि त्यामुळे कुठेतरी मिलरचा कॅच ज्या वेळेला सूर्यानं पकडला तोच त्याच वेळेला आपल्याला वर्ल्ड कप मिळाला, अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या क्रिकेट फॅन्सनी दिलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये हा जल्लोष पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणावरती क्रिकेट फॅन्स जे आहेत ते रस्त्यांवरती उतरलेले आहेत. मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, संपूर्ण विविध भागांमधला कानाकोपऱ्यातला उत्साह आणि आनंद जल्लोष जो आहे तो आपण संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पोहोचवतो आहोत. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन ठरल्याचं पाहायला मिळतं.